आपण साबुदाण्याचे पकोडे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे आपण घेतलं 1 वाटी साबुदाणा, थोडंसं चवीनुसार मीठ घेतले, जिरा घेतले, थोडंसं 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 2 कच्ची बटाटे घेतलेत, त्याला आपण सोलून आणि कापून घेऊया। आता आपण हा साबुदाणा कढईत टाकलेला आहे, तो 1-5 मिनिटात त्याला गरम करून घेऊया। साबुदाणा आता गरम झालेला आहे, आपण ह्याला थोडंसं थंड करून मिक्सरमध्ये लावून घेऊया। टाकू हिरवी मिरची, जिरं, बटाटे जे आपण कापून घेतलेले आहेत, आणि ते आपण आता बारीक करून घेऊया। बारीक केलेले त्या हे भाज्यात काढून घेऊया। तापत ठेवले, त्यात आपण तेल ठेवलेले, त्यात आता आपण एक तळून घेऊया पकोडे टाईप। ह्याला आपण आता एक रेडी होऊन देऊया आणि मग बघूया। आता आपले साबुदाणे बटाटे पकोडे तयार आहेत उपवासाचे। आता आपले साबुदाणे बटाट्याचे पकोडे रेडी आहेत, ते आपण घेतलेत दहीसोबत। इथे शेंगदाण्याची चटणी केली आहे आणि ते थोडेसे फ्रूट्स घेतलेत कापून। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।